जर एखाद्या पाकिटावर मोठ्या अक्षरात जर हे खाल्लं तर कॅन्सर होईल असं लिहिलं असलं तर तरीही लोक ते विकत घेतात आणि त्याची सवय लावून घेतात। हे फक्त सिगरेटमध्येच का घडतं? बहुतेक लोक सिगरेट कॅन्सरसाठी नाही तर स्टाईल, टेन्शन किंवा स्वतःहून हे सुरू करतो। पहिले सिगरेट, दुसरे सिगरेट, मग शरीरात जाते निकोटीन। निकोटीन हा असा पदार्थ आहे जो थेट मेंदूवर परिणाम करतो। निकोटीन मेंदूत डोपामिन सोडतो। डोपामिन ही सुखाची भावना। मेंदू म्हणतो हे पुन्हा हवं आणि हळूहळू सिगरेट गरज बनते। आनंद नाही, सवय नाही तर व्यसन। सिगरेटच्या पाकिटावर कॅन्सरचा फोटो आहे तरी लोक घाबरत नाही का? कारण मला नाही होणार, आधीच इतकं टेन्शन आहे। एकच ओढतो, सगळे ओढतात। मेंदू धोका उद्याचा समजतो पण आराम आजचा हवासा वाटतो। जर सिगरेट एवढी घातक आहे तर सरकार बंदी का घालत नाही? सिगरेटवरून सरकारला हजारो कोटींचा महसूल। तंबाखू शेतकरी, फॅक्टरी कामगार, दुकानदार, पूर्ण बंदी घातली तर स्मगलिंग वाढेल, काळा बाजार फोफावेल, म्हणून सरकार बंदी नाही तर इशारा देतो। एक्सपायर चॉकलेट खात नाही कारण पॉइझनची भीती, पण सिगरेटवर तर कॅन्सर होईल असं स्पष्ट लिहिलेलं असते। फरक काय? चॉकलेट एकदाचं नुकसान, पण सिगरेट हळूहळू मारणारं विष। सिगरेट लगेच मारत नाही पण ते रोज थोडं थोडं आयुष्य कमी करते। आज सिगरेट ओढणारा माणूस स्वतःसाठी नाही तर बायकोसाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी हळूहळू एक धोका तयार करत असतो। सिगरेट फक्त ओढणाऱ्यांनाच नाही तर आजूबाजूच्यांनाही मारते। सिगरेट हा चॉईस नाही, तो मेंदूला लावलेला सापळा आहे। आज नाही थांबला तर थांबायची ताकद उरणार नाही। ह्याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।